काश्मीरमधल्या शोपियनच्या जंगलात सध्या दहशतवाद्यांविरोधी मोठी कारवाई सुरू आहे। शोपियनच्या जंगलात 4 दहशतवाद्यांविरोधात चकमक सुरू आहे। त्यातल्या एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय। या दहशतवाद्यांचा पहलगाम हल्ल्याशी काही संबंध आहे का, याबाबत अद्याप कुठलीही माहिती मात्र समोर आलेली नाहीये। अधिक अपडेट्स घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, या काश्मीरमध्ये जी चकमक सुरू आहे त्या संदर्भात सध्या काय अपडेट्स मिळतात आपल्याला? गेल्या 2 तासापासून ही चकमक सुरू आहे। शाहिद कुट्टी या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय। हा तोच दहशतवादी आहे ज्याचं घर आपल्या सुरक्षा दलांनी आणि NIAच्या संयुक्त कारवाईमध्ये ध्वस्त करण्यात आलेलं होतं। त्याच्याबरोबर त्याचे इतर 3 सहकारी सुद्धा या जंगलामध्ये लपलेत अशी माहिती आपल्या सुरक्षा दलाला मिळाली। राष्ट्रीय रायफल्स, ज्याला आपण RR म्हणतो, ज्याच्यामध्ये मराठा लाईट इन्फंट्री आणि महार रेजिमेंट या रेजिमेंटचे जवान सहभागी असतात, त्यांच्याकडनं हे ॲक्शन सध्या सुरू आहे। दोन्ही बाजूनं गोळीबारी होत आहेत आणि एका दहशतवाद्याला तर आपण खात्मा केलाच आहे, पण इतर तिघांनाही त्याचा खात्मा करू असं दिसतं आहे। हे दहशतवादी हे पहलगाम इथे आपल्या पर्यटकावरती जो हल्ला झाला होता त्या घटनेशी संबंधित आहेत का, याबद्दलचे अधिकृत तपशील हाती आलेले नाही आहेत। पण आज सकाळीच सुरक्षा दलाच्या वतीनं 20 लाख रुपयाची बक्षिसी ज्या दहशतवाद्यांनी पहलगाम इथे हल्ला केला होता त्यांच्या विरोधामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचे फोटोग्राफ्स आज सगळीकडे काश्मीरमधल्या महत्त्वाच्या नागरी वस्तीमध्ये लावण्यात आलेत। ते आणि त्यांची पाठराखण करणारे, त्यांना लॉजिस्टिक सपोर्ट देणारे, या संदर्भात कुठलीही माहिती जर दिली तर 20 लाख किंवा त्याच्यापेक्षा अधिकची बक्षिसी देऊ असं म्हटलं होतं। पण आता शोपियनचं जंगल जे घनदाट आहे त्या जंगलामध्ये ही चकमक सुरू आहे। CRPF बरोबर राष्ट्रीय रायफल्स आणि स्थानिक जम्मू काश्मीरचे पोलीस या कारवाईमध्ये सहभागी झालेले आहेत। पुढच्या काही तासामध्ये ही कारवाई संपेल आणि 4ही दहशतवाद्यांना त्याचा आपण खात्मा केलेला असेल आणि त्यानंतर देशाला कळेल की हे दहशतवादी हे पहलगाम इथे पर्यटकावरती केलेल्या हल्ल्याच्या संदर्भामध्ये सहभागी होते का। रविवारी आपण जवळपास मोठं कॉम्बिंग ऑपरेशन काश्मीर खोऱ्यामध्ये केलं आणि तिथे 20पेक्षा अधिकच्या लोकांना आपण ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडून जी माहिती मिळाली त्याच्या आधारावरती, ज्याला लोकल त्यांचा सपोर्ट होता, त्यापैकी काही लोकांनी ह्या दहशतवाद्याची माहिती दिली आणि त्यानंतर आपण त्यांना 4ही बाजूनं घेरून शोपियनच्या जंगलामध्ये जे घनदाट जंगल आहे तिथे आता सध्या त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करत आहोत। निश्चितच राहुल, असेच सोबत राहा। पुढच्या बातमी संदर्भात सुद्धा अपडेट्स घ्यायची आहे। पुढची बातमी महत्त्वाची आहे।